नमस्कार मंडळी, आज आपण ब्लाऊजला हुक्स लावायला शिकूया. ब्लाऊजलाच नाही, तुम्ही कुठल्याही गारमेंटला ते हुक्स लावू शकता. हुक्स आणि आय करण्याची पद्धत हे बघा. हा ब्लाऊज आहे, ब्लाऊजची आतली बाजू आहे आणि ही हुक पट्टी आहे. हे बघा, हुक पट्टी आहे. तर ह्याला पहिलं मार्किंग करून घ्यायचे. आपल्याला इथे 5 हुक्स लावायचे आहेत. हे 3 पीस कटोरी ब्लाऊज आपण शिवलेलं आहे बघा. पहिल्यांदा सर्वात खाली मार्किंग केलेलं आहे मी, नंतर सर्वात वर, खाली आणि वर, त्याचा मध्य आणि मध्याचा मध्य, हे बघा, ह्याचा अजून मध्य, असे 5 नखाने त्याला हे करून प्रेस करायचं आणि मग मार्किंग करायचे. हे बघा, या मार्किंग झालेल्या आहेत. पहिलं मी सर्वात हे बघा, हे ब्लाऊज आहे आपलं 3 पीस कटोरी, काल आपण शिवलं होतं ते, आणि आता त्याला हुक्स करत आहे. सर्वात स्टार्टिंगला खालचं करत आहे. सर्वात खाली जी कमरेची लाईन आहे तिथे मी हुक करत आहे. तर हुक करताना काय करायचं, हे हुक आहे, हे हुक बरोबर ह्या लेवलने आलेलं पाहिजे. हे बघा, ही वरची जी लेवल आहे त्याच्या एकदम खालीही नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, त्याला बरोबर ही लेवल धरली पाहिजे. त्याच्या लेवलला बरोबर आलं पाहिजे. ह्याच्या बाहेरूनही दिसलं नाही पाहिजे. बघा, असंही नाही दिसलं पाहिजे आणि इतका गॅपही नाही ठेवला पाहिजे. एवढा गॅपही नाही ठेवला, बरोबर त्याला या लेवल, वरच्या लेवलने बरोबर घ्या. आणि मग काय, समजा हे 2 पाय, हे 2 छिद्र, हे डोकं समजा, ह्याला असं पकडून ठेवलंय आणि पहिला 4 पदरी धागा घ्यायचा आहे. सुईमध्ये 4 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे. हा बघा, मी ओवून घेतलेला आहे धागा. आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपण कपड्यामधून छिद्रामध्ये टाकत आहे आणि ते गुंतवते तो धागा मी. आणि आता पुढे पुढे करा. हे बघा, परत कपड्यामधून छिद्रामध्ये घेतलेला आहे. सुईतला धागा आपल्याकडून पुढे आला पाहिजे. नेहमी सुईतला धागा आपल्याकडून पुढे. परत कपड्यातनं छिद्रामध्ये आणि सुईतला धागा आपल्याकडून पुढे, म्हणजेच क्लॉकवाईज. हे बघा, सुईतला धागा आपल्याकडून पुढे राऊंड करत आहे मी. एका छिद्रामध्ये 4, दुसऱ्या छिद्रामध्ये 4, असे 4 4 8 टाके झाले पाहिजे. हे बघा, आता हे दुसऱ्या छिद्रामध्ये करत आहे. सुईत मनात बोलत जा जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही. सुईतला धागा आपल्याकडून पुढे, दुसरा धागा नका करू, त्याने गाठ पडते मग. आणि धागा थोडा मोठा घ्या, पण इतका पण नका मोठा घेऊ की गुंतेल म्हणून. कारण होता होई तो असं करा की 5 हुक एका धाग्यामध्ये लागले जातील, धागा न तोडता. कारण की जेव्हा एखादं हुक तुटत असेल तर बाकीचे 2 हुक त्याला वाचवतात. हे बघा, इथे 4, इथे 4 झालेले आहेत. आता काय करायचंय, हे बघा, ह्या हुकाच्या इथून, हे बघा, ही साईड आहे, इथून मी अप जाते पुढच्या साईडला. हे बघा, हे हुक असं पडते बरोबर ना, तर ह्याला बांधून टाकायचं आपल्याला. हे बघा, इथे मी वर आलेली आहे आणि आता आडवी घेते. बघा, आणि जवळ मारायचा टाचा, खूप अशी गॅप नाही ठेवू द्यायची त्याला हलायला, एकदम जवळ टाका मारायचा, म्हणजे तो पॅक झाला पाहिजे तिथे. हे बघा, हे आरपार घेतलेली आहे मी सुई. दोन टाके आडवे टाकले, म्हणजे एकूण आपण 10 टाक्यांनी एक हुक फिनिश करत आहोत, स्टिच करत आहोत. आता परत मी इथे येते, या साईडला, ह्या इकडे येते मी आणि पुढच्या हुकला जाते तयारी. बघा, पुढचं मार्किंग हे आहे आपलं, तिथे मी हुक घेते लावायला. हुक चांगल्या क्वालिटीचेच वापरा, कारण ब्लाऊज आपल्याला खूप दिवस वापरायचं असतं. पाण्यामध्ये जास्त
पाण्यामध्ये जंगलं जाते म्हणून चांगल्या क्वालिटीचं. हे बघा, आता मी काय करते, हा धागा न तोडता कंटिन्यू मी पुढच्या हुककडे येते. बरं, सेंटरला हुक ठेवलाय. ही लेवल बघा बरोबर आली पाहिजे अशी, ह्याच्या वर नाही गेला पाहिजे, ब्लाऊजच्या बटनपट्टीच्या वर नाही. हे बघा, परत 4 टाके आपल्याला मारायचे. सुई पातळ घ्या. हे बघा, सुईतला धागा आपल्या, हे बघा, हे असं झालं, ह्याला प्लेन करा आणि मग पुढचे टाके मारायला जा, मग ते बरोबर बसते. एकावर एक टाके न घेता त्या बाजूबाजूला असं राऊंड मध्ये घ्या, दिसायला ते सुंदर दिसतात आणि टिकाऊ होतात. एकावर एक घेतले तर ते खिचडी होऊन जाते, त्याच्यात गाठ पडल्यासारखे. आणि आता बघा, इथून 4 टाके झालेले आहेत. परत मी इथून वर येते अशी आणि मग आडवे 2 टाके मारते ह्या हुकाला धरून. जवळच मारायचे आहेत. अशा प्रकारे आपण सगळे हुक लावून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपले हुक लावून झालेले आहेत. ते बघा, कंटिन्यू लावलेले आहेत हुक. याने काय होतं माहितीये का, हे कंटिन्यू लावल्याने एखादं हुक जर लूज होत असेल तर बाकीचे दोघं त्याला वाचवतात, म्हणजे हुक लवकर लूज होऊन पडत नाही. समजा तुमचा धागा इथे कुठेतरी संपला या एखाद्या हुकला, किंवा धागा संपला, हे हुकही लावून झाले आणि इथे आता नेक्स्ट हुक लावायचं, तर तुम्ही परत 1-2 टाचे ह्या हुक मध्ये घ्या आणि मग इकडे या, म्हणजे स्ट्रेंथ मिळते याचा अर्थ. हे बघा, हुक्स लावलेत आपण. आता आपण आय करायला शिकूया. आयला पण आपल्याला 4 पदरी धागा घ्यायचा आहे सेम. त्याला तोडत तोडत केलं तरी चालते, कंटिन्यू केलं तरी चालते. बघा, हा धागा 4 पदरी आहे, ह्याला मी गाठ मारून घेते आणि आता हुक. आता ह्याला परत मार्किंग सेम तसंच करायचंय, खाली वर सेंटर आणि सेंटरचा सेंटर. खाली वर सेंटर आणि परत त्याचा, त्या कपड्याचा परत सेंटर. नखाने पहिल्यांदा मी त्याला प्रेस करून घेते, म्हणजे आपल्याला लाईन मिळत आहे. बघा, तुम्ही हुक लावले, त्या हुकच्या बरोबरीने मार्किंग नका करू. मी तिथे पण वर खाली केलेलं आहे आणि मग नंतर सेंटर आणि त्याचा सेंटर घेतलाय. तसंच इथे करते. काय होतं माहितीये का, म्हणजे थोडस तुमचा गळा अप अँड डाऊन झालेला असेल इथला वरचा, तर ह्यामुळे ऍडजस्ट होतो. हे बघा, तुमचा गळा जर एखाद्या वेळेस अप अँड डाऊन झाला असेल तर ह्या हुक लावण्याने तो ऍडजस्ट होऊन जातो. कळलं? तुम्ही जर हुकाच्या साईडने मार्किंग, हुकाच्या बरोबरीने मार्किंग केली तर होऊ शकते की कधी कधी आपला गळा जो असा जर झालेला असेल, मी आता इथे दाखवत आहे, असं अप अँड डाऊन होत असेल तर ते दिसून पडते. त्यापेक्षा असं करा ना, जसं ह्याला मार्किंग केलंय तसंच त्याला करा, म्हणजे खाली वर सेंटर आणि सेंटरचा सेंटर असं मार्किंग करून घे. आणि आय बघा, ह्या लेवलने लावायची आहे. ही जी आपली शिलाई आहे ना, इथे कुठे मध्ये नाही करायची आहे, कारण आपण जेव्हा मशीनची आय करतो तेव्हा आपण व्ही करतो, म्हणजे इथे आपण हे हुक टोचतो. तर तशा प्रकारे तर इथे आपल्याला आय करायच्या, हाताच्या आय. हे बघा, हा, हे बघा, सर्व आय करते. आणि हे एंडला बघा, साधारण 1/2 इंच घ्यायचंय आपल्याला डिस्टन्स. हे बघा, असं
खालून घेतलाय धागा, वर घेतला, वरून परत खाली टाकला, परत जिथून स्टार्ट केला होता तिथून टाकते मी, वर घेते तिथून, हे बघा, परत जिथे आतमध्ये टाकला होता तिथूनच, म्हणजे आपल्या 4 दुने 8 पदर झालेत आता धाग्याचे तिथे. परत जिथून स्टार्ट केला होता तिथून परत अप या. आता ह्याच्यामध्ये गॅप तयार करा. इंग्लिश क्यूचा आकार तुम्हाला माहिती आहे, अल्फाबेट असं करून इकडे घेतो, म्हणजे बघा हे असं, हा बघा वर गोल वळवलाय मी, आणि सुईचं बॅक साइड ह्याच्यामध्ये हे जे 8 पदर आहेत हे असं गॅप करून घ्यायचं आणि खालच्या साईडला धागा ओढायचा, हे बघा असं. कॅपिटल क्यू जो आपण, हे बघा इथे आकार, ओके, कॅपिटल क्यूचा आकार जो तयार होतो तसा, हे बघा असाच प्रत्येक टाका घेत जायचा आहे. राऊंड घेऊन सुईचा मागचा भाग त्या गॅप मध्ये टाकायचा आहे, असे टाके, आणि हे पूर्ण जेवढा गॅप आपला जो 1/2 इंचाचा आहे तो पूर्ण असा एक एक टाक्याने भरून टाकायचा आहे. आणि एकावर एक नका टाकायचं, बाजूबाजूला असं अळी टाका दिसला पाहिजे, हे बघा. फिनिशिंग खूप छान ठेवा, प्रॅक्टिस करता करता नंतर तुम्हाला येते, जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्ही खूप छान करता. हे बघा पूर्ण तयार झाला आपला आळी टाका. आणि आता इथे आतमध्ये टाकणार, हे बघा हा एंड झाला आपला इथे. आता मी परत याच्यात आतमध्ये टाकायचं, आणि आता नेक्स्ट हुकला पहिलं इथे गाठ मारून घ्या. आता इथे हे जे 8 पेर आहेत त्याच्यामध्ये असं पूर्ण गुंतवा व्यवस्थित, आणि एक गाठ मारून टाका, 1 2. आता धागा तोडा किंवा नका तोडू, आता कंटिन्यू तुम्ही पुढे पण येऊ शकता, फक्त बघायचं की तेवढा धागा आपल्याला पुरेल का. हे बघा कंटिन्यू मी पुढे येते, हे मार्किंग आहे त्याच्या अलीकडे आणि त्या मार्किंगच्या पलीकडे इतका गॅप घ्यायचा आपण, हे बघा एवढं घेतलंय आणि एवढं, जास्त मोठं पण आई ठेवायची नाही. परत पहिल्यासारखा सुईत क्यूच्या आकारात आपण करायचं, हे व्यवस्थित गॅप झाला पाहिजे. इंग्लिश अल्फाबेट क्यूचा आकार, हे बघा असं देऊन अशाच प्रकारे सगळे आय करून घ्या तुम्ही. सर्व आय झाल्यावर तुमच्याशी बोलते. हा बघा खालचा कपडा कमीत कमी एखादा धागा आला तरी बस आहे. असं हे करत यायचंय. तुम्हाला बॅक साइड दाखवते, हे बघा इथे दिसत आहे का, जवळून दाखवते किती बारीक टाके. आता ही आपण ही जी कच्ची शिलाई मारली आहे ही आपण काढून टाकल्यावर इथले टाके दिसले नाही पाहिजे, आणि मॅचिंग धागा वापरायचा आहे. हे बघा एंडला, हे बघा इथे एंड आलेला आहे, इथे मी गाठ मारते, म्हणजे तसाच गुंतवून सुईतला धागा आपल्याकडून पुढे 2दा 3दा तसं करायचंय, म्हणजे पॅक झालेलं आहे. कट करते. आता ही शिलाई उकलून दाखवते तुम्हाला. ही जी मोठी शिलाई आहे आपली
ही उकलून दाखवते आणि बघा किती तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते. तुम्हाला हे दिसते का तुरपाई, एक तर मॅचिंग धागा आणि त्याच्यात एकदम बारीक केलेली आहे तुरपाई आपण, तर त्यामुळे ते दिसत असते. हे मी कच्ची शिरलाई पूर्ण काढून टाकली आहे. अशा प्रकारे तुम्ही साडीला फॉलही लावू शकता. हे पहा, आतून दाखवते. अशाच प्रकारे मी आता बाहीला तुरपाई करून घेते, मग आपला ब्लाऊज फिनिश. हे पहा, परत एकदा आपण बघूया. स्टार्टिंग करते, सुई सरळ ठेवायला लावलेली आहे मी. सुई सरळ, आडवी नाही. खालचा कपडा कमीत कमी, ओरिजिनल कपड्याचा कमीत कमी, पट्टीवर तिरप. हे बघा, परत मी सरळ धरते. पट्टीमध्ये जास्त घेतला तरी चालतो, एखादा टाका. बघा, सुई बारीक घेतली ना तर ती पटापट जमते. हे आता तुम्हाला दाखवायला मी स्लो करत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही साडीला फॉलही लावू शकता. इकडून बघा, हे बघा, सुई थोडीशी तुम्हाला दिसत असेल. ही सुई आहे ना, तितकी बारीक टाका घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आता कंप्लीट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला अजून काय ह्याच्या पुढे काय शिकावंसं वाटतंय ते, त्या पद्धतीने आपण पुढचा पार्ट ठरवूया. बाय.